विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 बघितलं होतं मागच्या लेक्चरला. आता ते ॲक्च्युअली आपण स्लाईडमध्ये बघू की कसं त्याचे एक्सपान्शन होतं, डिटेल बघूया पुन्हा. तर बघा, मी या ठिकाणी स्लाईडमध्ये दाखवलं आहे बघा, ABCDEFGHI हे टोटल 9 इलेमेंट्स आहेत बघा. आणि हे 9 इलेमेंट्स जे आहेत ते 3 रो 3 कॉलम्समध्ये अरेंज केलेले आहेत बघा. ABC मेक्स द फर्स्ट रो, DEF मेक्स द सेकंड रो, GHI मेक्स द थर्ड रो. म्हणजे हे 3 रो आहेत एकूण. आणि 3 कॉलम बघा, ADG हा पहिला कॉलम आहे, BEH हा 2 नंबरचा कॉलम आहे, CFI हा 3 नंबर कॉलम आहे. दॅट मीन्स ADG मेक्स द फर्स्ट कॉलम, BEH makes the second column, CFI makes the third column. आणि आपण त्याचे एक्सपान्शन करत असताना आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं की ते एक्सपान्शन पहिल्या रो नुसार प्लस मायनस प्लस नुसार होत असतं. तर बघा, पहिला रो मधला पहिला इलेमेंट आहे A, त्यावर मी बोट ठेवणार आहे बघा. हा A कर्सरने दर्शवतोय बघा. तो A लिहून टाकला इक्वल टू मध्ये. नंतर इनटू हा डॉट इनटू दर्शवतो म्हणजे मल्टिप्लिकेशन. आपण काय करत असतो, ज्या इलेमेंटवर आपण बोट ठेवतो त्याच्या करस्पॉन्डिंग रो, म्हणजे हा A कोणत्या रो मध्ये येतोय, ABC मध्ये, आणि करस्पॉन्डिंग कॉलम ADG बघा हा तो डिलीट करत असतो बघा. त्या इथे मी दर्शवलंय बघा स्लाइडमध्ये, ABC त्याला रे सोडलेली आहे म्हणजे तो डिलीट केलेला आहे, आणि ADG हा करस्पॉन्डिंग कॉलम A साठी डिलीट केलेला आहे. रिमेनिंग जे आहे दिसणार ते हायलाइट केले पिवळ्या याच्याने, कलरने. तर पिवळ्या कलरने जे हायलाइट केलेलं आहे EFHI ते इथे बघा कर्सरने मी दाखवलंय, ते या ठिकाणी लिहून घेतलं इनटू मध्ये. रिमेनिंग जे आपण ज्या एलिमेंटवर बोट ठेवतो त्याच्या करस्पॉन्डिंग रो कॉलम डिलीट केल्यावर रिमेनिंग जे दिसतं ते लिहून घेतोय डिटर्मिनंट मध्ये. त्यानंतर सेकंड इलेमेंट बघा, पॉझिटिव्ह सेकंड इलेमेंट इज निगेटिव्ह म्हटलं होतं. आता हा B निगेटिव्ह घेतलाय बघा, -B इनटू. आता बघा, करस्पॉन्डिंग कॉलम B साठी काय आहे, BEH, आणि रो आहे ABC. तर बघा इथे फिगरमध्ये मी दाखवलंय बघा, ABC हा रो डिलीट केलाय आणि B च्या करस्पॉन्डिंग कॉलम BEH हा सुद्धा काय केलाय, डिलीट केलाय. रे सोडली म्हणजे तो डिलीट केलाय असं कन्सिडर केलंय. तर पिवळ्या अक्षरात किंवा पिवळ्या कलरमध्ये जे हायलाइट केलेले लेटर्स आहेत किंवा अंक आहेत ते कोणते दिसत आहेत, DEF आणि GI. बघा, हे DEF आणि GI कर्सरने मी दाखवले, ते लिहून घेतले. त्यानंतर थर्ड इलिमेंट लिहिलाय बघा. थर्ड इलिमेंट कोणता आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. थर्ड इलिमेंट C दिसतोय, तो पॉझिटिव्ह घेतलाय, +C बघा, +C इनटू. पुन्हा हा C च्या करस्पॉन्डिंग कॉलम आहे CFI, तो मी कर्सरने दाखवतोय बघा, तो CFI ला रे सोडली बघा इथे, CFI. आणि C च्या करस्पॉन्डिंग रो कोणता आहे, C कोणत्या रो मध्ये येतोय, ABC या रो मध्ये येतोय बघा C. तर तो पण या ठिकाणी त्याला रे सोडली बघा ABC ला. करस्पॉन्डिंग रो कॉलम C साठी डिलीट केलेला आहे. रिमेनिंग हायलाइट केलेलं आहे पिवळ्या कलर मध्ये, DEGH ते लिहून घेतलंय बघा, DEGH. तर या पद्धतीने आपण एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 जे आहे ते 2/2 मध्ये कन्वर्ट करत असतो बघा. हे 2/2 ऑर्डर डिटर्मिनंट दिसतोय आपल्याला, EFHI. याच्यात 2 रो आहे, पहिला रो EF, दुसरा रो HI, आणि 2 कॉलम आहे बघा. EH हा पहिला कॉलम आहे, FI हा दुसरा कॉलम आहे. म्हणजे 3/3 ऑर्डर डिटर्मिनंट 2/2 मध्ये कन्वर्ट होत असतं एक्सपान्शन करताना. आणि पुढे तुम्ही 2/2 ऑर्डर डिटर्मिनंट कसं एक्सपांड करतात ते बघितलंच आहे बघा. आता पुढे आपण हे कसं सॉल्व्ह करूया बघा, पुढे कसं दर्शवतोय बघा. आपण आता नेक्स्ट स्लाइड मी ओपन करतोय बघा. आता याच्यामध्ये बघा, आपण डिटर्मिनंट कोणतं घेतलं होतं, ABC पहिला रो होता, DEF बघा मी कर्सरने दाखवतोय, हा दुसरा रो आहे, आणि GHI हा तिसरा रो आहे. आणि कॉलम कोणकोणते आहेत, ADG पहिला कॉलम आहे, BEH दुसरा कॉलम आहे, CFI हा तिसरा कॉलम आहे. तर 3 रो 3 कॉलम असणारं डिटर्मिनंट आपण घेतलं होतं. त्याचे एक्सपान्शन हे बघा इथे दाखवलंय मी या फिगरमध्ये, इक्वल टू मध्ये बघा, A इंटू डिटर्मिनंट मध्ये EFHI, -B इंटू डिटर्मिनंट मध्ये DFGI, +C इंटू डिटर्मिनंट मध्ये DEGH. ते इथपर्यंत आपण बघितलं की त्याचं एक्सपान्शन 2/2 मध्ये होतं. आता 2/2 ऑर्डर डिटर्मिनंट आपल्याला ऑलरेडी सॉल्व्ह करता येतं. ते 10th स्टँडर्ड मध्ये तुम्ही बघितलंच आहे की प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल, किंवा तुम्ही ते तिरकस गुणाकार करून सॉल्व्ह करत होते. त्या पद्धतीने मी पुढे सॉल्व्ह करून दाखवतोय बघा. हा A कंटिन्यू आहे, इक्वल टूच्या इथे कर्सरने दर्शवलंय बघा. त्यानंतर
हा जो EFH आहे त्याला तिरकस गुणाकार करून सॉल्व्ह केलेला आहे. डिटर्मिनंट आहे ते बघा, दोन व्हर्टिकल लाईन मध्ये दर्शवलंय ते. तर तिरकस गुणाकार करताना आपण प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल आधी करत असतो, म्हणजे E इंटू आय काय झाला EI मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल. बघा हे मायनस साईन आहे. प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल म्हणजे काय, HF हा सेकंडरी डायगोनल दर्शवलेला दिसतोय फिगरमध्ये. तर H आणि F यांच्या मल्टिप्लिकेशन आलं HF, सो मायनस HF. म्हणजे हे पहिलं डिटर्मिनंट सॉल्व्ह केलं मी, EI मायनस HF याप्रमाणे. हा आउटसाइडचा ए जो आहे ब्रॅकेटच्या बाहेर ऍज इट इज घेतलेला आहे. पुढे बघा मायनस बी दिसतोय, बघा हा मायनस बी तो कंटिन्यू केला इथे कर्सरने मी दाखवतोय बघा मायनस बी. त्यानंतर या DFH या डिटर्मिनंटला मी सॉल्व्ह करतोय. तर ते कसं सॉल्व्ह करणार आहे, पुन्हा प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल म्हणजे D इंटू आय काय झाला DI मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल. सेकंडरी डायगोनल कोणता दिसतोय फिगरमध्ये G आणि F. तो G आणि F यांचं मल्टिप्लिकेशन झालं, G इंटू F काय आलं GF या पद्धतीने. प्लस C हा बघा नेक्स्ट प्लस C कर्सरने मी दाखवलाय, तो कंटिन्यू केलाय प्लस C बघा हा. त्यानंतर कंसामध्ये म्हणजे ब्रॅकेटमध्ये आता हा डिटर्मिनंट मी सॉल्व्ह करायला घेतला. तो कसा सॉल्व्ह होईल, पुन्हा तिरकस गुणाकार करून D आणि H यांच्या गुणाकार प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल ज्याला आपण म्हणतो मी. तर D इंटू H झाला DH मायनस साइन कंटिन्यू प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल. आता सेकंडरी डायगोनल कोणता दिसतोय GE हे इलेमेंट सेकंडरी डायगोनल वर येत आहे, त्यांचा प्रोडक्ट झाला G इंटू E. GE लिहू शकतात किंवा EG लिहू शकतात, तर इथे EG दर्शवलंय बघा प्रोडक्ट. सो लाईक दिस वी एक्सपांड डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2 इंटू 1/1 म्हणजे एक रो एक कॉलम मध्ये त्याचे एक्सपान्शन होत असतं. तर मग हे पूर्ण एक्सप्रेशन जे आहे ते या स्टेपला सॉल्व्ह झालंय बघा. इक्वल टू A इन ब्रॅकेट EI मायनस HF मायनस B इंटू ब्रॅकेट DI मायनस GF प्लस C इंटू इन ब्रॅकेट DH मायनस EH. आणि हे पूर्ण सॉल्व्ह करून इक्वल टूचं हे एक्सप्रेशन आलेलं आहे. तर या पद्धतीने आपण एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 एक्सपांड करत असतो आणि त्याची व्हॅल्यू काढत असतो. या पद्धतीने या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 एक्सपांड करण्यासाठी होतं ते मी या ठिकाणी पूर्ण सांगितलं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर सेकंड डिटर्मिनंट विषयी बघत होतो. चॅप्टर सेकंड डिटर्मिनंट मध्ये कोणकोणते युनिट आउटकम्स असणार आहे बघूया. कॅल्क्युलेट द एरिया ऑफ गिव्हन ट्रायंगल बाय डिटर्मिनंट मेथड. जे आपण डिटर्मिनंट मेथडने एरिया ऑफ ट्रायंगल काढायला शिकणार आहोत. सिमिलरली सेकंड युनिट आउटकम बघा काय दिलेले, सॉल्व द गिव्हन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. म्हणजे क्रॅमर्स रूलच्या यूजच्या मदतीने आपण या ठिकाणी सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स आपण सॉल्व करायला शिकणार आहोत. हॅव्हिंग 3 इक्वेशन्स अँड 3 अननोन्स, जे 3 इक्वेशन्स असणार आहेत आणि 3 अननोन्स असणार आहेत त्यामध्ये, फॉर एक्झाम्पल XYZ. आणि त्या तिघी इक्वेशन्सचं सोल्युशन आपण क्रॅमर्स रूलने काढायला शिकणार आहोत या चॅप्टरमध्ये. चॅप्टर नंबर सेकंड दॅट इज डिटर्मिनंट. बघूया आता एक्झाम्पल्स. एक्झाम्पल नंबर 1 बघा काय म्हटलंय, फाइंड द डिटर्मिनंट ऑफ 3/3 मॅट्रिक्स बिलो. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेला आहे, यामध्ये 3 रो आणि 3 कॉलम्स असणारा डिटर्मिनंट दिलेला आहे, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 आपण म्हणतो. तर बघा या ठिकाणी काय प्रोव्हाइड केलेलं आहे, इलेमेंट कोणकोणते आहेत. पहिल्या रो मध्ये 2 - 3 1, सेकंड रो मध्ये 2 0 -1, तिसरा रो आहे 1 4 5. आता हे जे आहे याच्या आपल्याला डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं आहे. डिटर्मिनंट आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो बघा. डिटर्मिनंट आपण कॅपिटल लेटर D ने डिनोट केलंय बघा या ठिकाणी स्लाइडमध्ये. D डिनोट्स व्हॉट, डिटर्मिनंट. सो लेट D इज इक्वल्स टू, आता D इक्वल्स टू DET म्हटलेलं आहे मी. DET स्टँड फॉर व्हॉट, डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट जनरली 2 व्हर्टिकल लाईन्सने दर्शवलं जातं. तर इथे मी DET घेतलेलं आहे, डिटर्मिनंट ऑफ ही मॅट्रिक्स कन्सिडर केलेली ABCDEFGH आहे. मग आपण हा फॉर्म्युला बघितला होता की कसं या ठिकाणी डिटर्मिनंट सॉल्व्ह होतं ऑफ ऑर्डर 3/3चं. तर बघा पहिला इलेमेंट पॉझिटिव्ह असतो, सेकंड निगेटिव्ह असतो, तिसरा पॉझिटिव्ह असतो. म्हणजे A या इलेमेंटवर जर आपण इथे बोट ठेवला आहे, हायलाईट केलेला आहे याच्यावर, तर याची ही करस्पॉन्डिंग रो कॉलम डिलीट होणार. काय दिसेल EFH आहे, ते डिटर्मिनंट मध्ये घेतलेलं आहे A इंटू नंतर सेकंड इलेमेंट निगेटिव्ह असतो म्हणजे -B. पुन्हा रो आणि कॉलम डिलीट केलेत, करस्पॉन्डिंग रो कॉलम ऑफ दॅट इलेमेंट B. त्यानंतर आपल्याला ते डिलीट केल्यावर काय दिसतंय स्लाइडमध्ये DFGI.
तर DFGI त्याचे डिटर्मिनंट आपण घेतोय प्लस थर्ड इलेमेंट इज पॉझिटिव्ह घेतो आपण. थर्ड इलेमेंट या पहिल्या रो मध्ये C आहे तर तो पॉझिटिव्ह घेतला आहे. Cच्या करस्पॉन्डिंग कॉलम रो डिलीट केला आहे. आपल्याला काय दिसेल DEGH ते स्लाइडमध्ये दर्शवलं बघा डिटर्मिनंटमध्ये. तर या पद्धतीने आपण त्याचे एक्सपान्शन करणार आहोत. मग आपल्याला याचे डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचे. एक्झाम्पलमध्ये 2 - 3 1 पहिला रो आहे, 2 0 - 1 सेकंड रो आहे, 1 4 5 थर्ड रो आहे. बघा डिटर्मिनंट कसं एक्सपांड केलं जाते. पहिला एलिमेंट काय दिसतोय 2, त्याच्यावर बोट ठेवला आहे. मग त्या 2 वरती बोट जर ठेवला किंवा 2 वरती जर आपण स्केल ठेवली तर त्याच्या करस्पॉन्डिंग रो 2 - 3 1 हा डिलीट होईल आणि करस्पॉन्डिंग कॉलम 2 हा कोणत्या कॉलममध्ये 2 2 1 या पहिल्या कॉलममध्ये. तर पहिला रो पहिला कॉलम डिलीट झालेला आहे करस्पॉन्डिंग. रिमेनिंग काय दिसेल 0 - 1 4 5. तर ते इथे डिटर्मिनंटमध्ये दाखवलेलं आहे 2 इंटू रिमेनिंग डिटर्मिनंट. सेकंड एलिमेंट इज निगेटिव्ह. तर सेकंड एलिमेंट आपण निगेटिव्ह घेत असतो परंतु इथे सेकंड एलिमेंट स्वतः निगेटिव्ह आहे बघा -3. सो मायनस अँड देन वी राईट डाऊन द सेकंड एलिमेंट ऑफ फर्स्ट रो दॅट इज -3 इंटू. आता -3च्या करस्पॉन्डिंग रो कॉलम डिलीट केलेला आहे बघा. हा -3 जो होता त्याच्या कॉलम काय येईल करस्पॉन्डिंग कॉलम -304. करस्पॉन्डिंग रो 2 - 3 1. तो डिलीट केल्यावर आपल्याला काय दिसेल 2 - 1 1 5. तो डिटर्मिनंटमध्ये घेतलाय बघा. डिटर्मिनंट ऑफ 2 - 1 1 5. देन द थर्ड एलिमेंट इज पॉझिटिव्ह. तर तिसरा एलिमेंट बघा या पहिल्या रो मध्ये काय आहे 1 आहे. त्या 1 वरती आपण जर स्केल किंवा बोट ठेवला तर त्याच्या करस्पॉन्डिंग कॉलम काय दिसेल 1 - 1 5. हा डिलीट करावा लागेल. त्याचप्रमाणे हा 1 कोणत्या रो मध्ये आहे 2 - 3 1. म्हणजे हा 1 जो आहे तो पहिला रो आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आहे म्हणून पहिला रो तिसरा कॉलम डिलीट केला गेला आहे. रिमेनिंग काय दिसेल 2 0 1 4 म्हणून ते 2 0 1 4 डिटर्मिनंटमध्ये घेतले बघा इथे 1 इंटू मध्ये. त्यानंतर आपण शिकलेलोच आहोत डिटर्मिनंटचे एक्सपान्शन ऑफ ऑर्डर 2 कसं केलं जातं. हा 2 आहे तो तसंच कंटिन्यू केला आहे इक्वल्स टू मध्ये. इंटू मध्ये याचे डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करतोय बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. 0 हा जो दिसतोय बघा हायलाइट केलेला 0 इंटू हा 5 झालाय तिरकस गुणाकारमध्ये. 0 इंटू 5 काय येईल 0. देन मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल आपण करत असतो मायनस. त्यानंतर बघा सेकंडरी डायगोनल 4 - 1 यांच्या तिरकस गुणाकार केला आहे. 4 इंटू -1 काय येईल -4. तर -4 प्रोडक्ट आहे. मायनस साईन जे ते फॉर्म्युल्याचे आहे म्हणजे प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल 0 आला मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल काय आलंय -4. ते मायनस मायनस प्लस 4 पुढे येऊन जाणार आहे प्लस. आता हे बघा मायनस आणि हा मायनस 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 काय झाला प्लस म्हणून +3 घेतलेला आहे पुढे. नंतर पुन्हा इथे डिटर्मिनंट याच्या सॉल्व्ह करतोय ऑफ ऑर्डर 2/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 5 जा 2 इंटू 5 काय झालं 10. तर ते 10 लिहिलं गेलंय मायनस साईन फॉर्म्युलेचं. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे 1 इंटू -1 1 इंटू -1 काय तो -1. तो -1 लिहिलेला आहे मायनस साईन आधीच्या फॉर्म्युल्याचे होतं. पुन्हा इथे -1 पुढच्या स्टेपमध्ये काय झालंय +1. हा +1 कंटिन्यू इथला बघा हा +1 इथे कंटिन्यू आहे. त्यानंतर तिरकस गुणाकार 2 इंटू 4 2 4 जा काय होतो 8. तर तो 8 इथे लिहिलेला आहे मायनस साईन फॉर्म्युल्याचे. आता प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल करतोय आपण 1 इंटू 0 1 इंटू 0 काय येईल 0. तर इथे 0 घेतलेला आहे तो त्या पद्धतीने. मग पुढे काय झालं बघा हा 2 कंटिन्यू आहे. हे मायनस मायनस प्लस झाला 4 0 ॲज इट इज 4 ॲज इट इज +3. पुन्हा मायनस मायनस काय झाला +1 तो इथे घेतलेला आहे +8 - 0 8 लिहिलेला आहे. आता प्रोडक्ट करतोय मी 0 + 4 काय झाला 4 4 2 जा हा बाहेरचा 8 बट 4 2 जा डायरेक्ट 8 लिहिलेला आहे. हा 10 + 1 किती होणार 11 11ला बाहेरून काय मल्टिप्लाय करतोय 3 11 3 जा 33 तो लिहिलेला आहे प्लस हा 1 इंटू 8 प्रोडक्ट केला 1 इंटू 8 काय येणार 8 तो 8 घेतलेला आहे पुढे. आता यांची ॲडिशन झाली 8 + 33 + 8. सो यू सी दॅट द टोटल ॲडिशन इज 49. या सगळ्या नंबर्सची बेरीज किती झाली आहे 49. सो देअरफॉर दिस डी इकडे डाव्या बाजूला आपण डी ने ते एक्झाम्पल डिनोट केलं होतं. सो देअरफॉर डी इज इक्वल्स टू काय मिळालं 49. सो लाईक दिस वी फाइंड आउट और सॉल्व द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 बाय एक्सपान्शन. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघूया. बघा आता काय एक्झाम्पल सेकंड फाइंड एक्स. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे एक्स फाइंड आउट करायचं आहे. इफ डिटर्मिनंट ऑफ 4 3 9 इज द फर्स्ट रो
3 minus 2 7 is the second row, 11 4 x is the third row, and this determinant of order 3 by 3 is equal to 0 इक्वॅलिटी मध्ये दिलेलं आहे. तर डिटर्मिनंट बरोबर 0 दिलंय म्हणून हे डिटर्मिनंट इक्वेशन आहे असं आपण म्हणतो, कारण त्यामध्ये इक्वॅलिटी आहे, डिटर्मिनंटचा यूज केला आहे आणि व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल काय दिसतोय, व्हेरिएबल इज हियर धिस एक्स. मग अशा इक्वेशनला आपण डिटर्मिनंट इक्वेशन असं म्हणतो. अन इक्वेशन विच कंटेन्स डिटर्मिनंट इज कॉल्ड एज डिटर्मिनंट इक्वेशन, आणि म्हणून याला आपण डिटर्मिनंट इक्वेशन असं म्हणतो आहे. आणि हे डिटर्मिनंट इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला जो अननोन आहे एक्स तो फाइंड आउट करायचा आहे. हे एक्झाम्पल ॲक्च्युअली MSBTच्या एक्झाममध्ये आय स्कीमच्या पेपरला 2 मार्कांसाठी विचारलं गेलं क्वेश्चन नंबर 1 मध्ये, म्हणून हे व्यवस्थित लक्ष द्यायचे कसं काढलेलं आहे. आन्सर बघा किंवा सोल्युशन, वी हॅव टू गिवन दॅट दिस डिटर्मिनंट इक्वेशन. मग ते डिटर्मिनंट इक्वेशन मी ॲज इट इज लिहितोय. 4 3 9 फर्स्ट रो, 3 minus 2 7 is the second row, 11 4x is the third row. It is equals to 0. हे डिटर्मिनंट इक्वेशन ॲज इट इज घेतलेलं आहे. आता मी ते सॉल्व्ह करतोय. देअरफॉर दिस, आता रोचे एक्सपान्शन फर्स्ट रो नुसार डिटर्मिनंटचे एक्सपान्शन करतोय. पहिला एलिमेंट 4 पॉझिटिव्ह येईल, सेकंड एलिमेंट 3 काय येईल निगेटिव्ह, बघा तो डिनोट केलाय. थर्ड एलिमेंट 9 जो आहे तो पॉझिटिव्ह येणार, बघा +9 घेतलाय. ते आता एक्सपान्शन करतो मी. तर बघा आपण या ठिकाणी बघत होतो या डिटर्मिनंटचे एक्सपान्शन कसं झालंय. तर हा 4 जो आहे तो 4च्या करस्पॉन्डिंग रो कॉलम डिलीट करून ते -2 7 4x या डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2 मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. -2 × x -2x झाला इथे, आणि 4 × 7 28 झाला. निगेटिव्ह साईन फॉर्म्युलाचे. त्यानंतर हा 3 जो आहे त्याच्यावर आपण बोट ठेवला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं होणार आहे. तर 3 निगेटिव्ह घेतलेला आहे. हा 3च्या रो कॉलम कॅन्सल केला, म्हणजे 3 × x काय होणार 3x तो घेतला आहे. मायनस साईन फॉर्म्युलाचं, हा 11 × 7 काय झाला 11 × 7 77 तो घेतलेला आहे. देन द नेक्स्ट इलेमेंट इज पॉझिटिव्ह, म्हणजे हा पुढचा इलेमेंट जो आहे 9 तो पॉझिटिव्ह घेतला आहे +9. पुन्हा हा 9 साठी कॉलम आणि रो हा असा मी हायलाइट केलेला कॅन्सल करतोय. मग हे जे दिसेल 3 - 2 11 4 याच्यात तिरकस गुणाकार करून पुन्हा कॅल्क्युलेशन केले गेलेले आहे. बघा हा +9 लिहिलेलाच आहे मी, हा 9 रो कॉलम कॅन्सल केला. आता 3 × 4 काय येईल 12 ते आधी घेतलंय. मायनस साईन फॉर्म्युलाचे असणार आहे. त्यानंतर बघा 11 × -2 -22 येईल. -22 आणि आधीचे मी सांगितलेलं निगेटिव्ह साईन मायनस आणि पुन्हा -22 मायनस मायनस +22 इथे ब्रॅकेटमध्ये झालेला आहे. ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 0. बघा पुढे काय येईल. आता इथे व्हेरिएबल असल्यामुळे हा 4 प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केला. 4 × -2x -8x. त्यानंतर मायनस साईन कंटिन्यू. हा 4 × 8 किती होईल 4 8 जा 32. हा 2 इथे आलेला आहे. इथे बघा हा 2 कॅरी 3 केलेला आहे इथे वरती. मग 4 2 जा 8 8 + 3 कॅरी केलेला किती होईल टोटल 11. सो 112 इज द मल्टिप्लिकेशन ऑफ 4 विथ 28. नंतर काय झालं पुन्हा हा -3 मध्ये मल्टिप्लाय करतोय. -3 × +3x काय झालं ते -9x. -3 × -77 करा तर ते मल्टिप्लिकेशन केलं तर -3 × -77 गुणाकार काय येणार 231. आणि निगेटिव्ह × निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालंय. मायनस × मायनस इज प्लस, म्हणून +231 आलेले. प्लस आता इथे काय झालं यांची बेरीज केली ॲडिशन 12 + 22. हा 2 + 2 काय होणार 4 आणि 1 + 2 3 होणार, म्हणजे 34 यांची ॲडिशन येणार. आणि 34 मल्टिप्लाइड बाय 9 म्हणजे 34च्या गुणाकार 9 बरोबर केला गेला. मल्टिप्लिकेशन काय लिहिलं इथे 306 सॉरी. So 306 is the multiplication of that 34 with the 9 आणि इक्वल्स टू 0 कंटिन्यू केलेला आहे. आता पुढे काय झालं हा -8x आणि हा -9x दोघी व्हेरिएबलचे कॅल्क्युलेशन केलं. -8x -9x काय येणार -17 टाइम्स x. त्यानंतर बघा काय केलं आपण कॅल्क्युलेटरमध्ये 306 म्हणजे 306 प्लस 231 यांची बेरीज केली आणि या बेरजेमधून -112 म्हणजे 112 मायनस केलेला आहे. आपल्याला कॅल्क्युलेटरने आन्सर काय दाखवलं 425 म्हणजे 425. इट इज पॉझिटिव्ह. तर हे याप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं इक्वल टू 0. आता त्यानंतर काय झाला हा -17x तिकडे जाताना काय होणार पॉझिटिव्ह होणार आणि मग तो 17x इज इक्वल टू काय येईल 425. 17x मधला 17 मल्टिप्लाइड त्या साईडला डिवाइडला पाठवला आहे तर तो 425ला डिवाइड केला गेला आहे 17 आणि मग आपल्याला x मिळाला 425 डिवायडेड बाय 17.
भागाकार जर केला 425 भागिले 17 तर तुम्हाला उत्तर काय दाखवेल कॅल्क्युलेटर 25 म्हणजे 25. सो देअरफॉर वी गॉट x इज इक्वल टू 25. So like this we get the value of x from this determinant equation.